श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 2026 मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आलेला आहे, तो 20 मार्च 2026 रोजी. तर प्रकट दिनापर्यंत महाराजांच्या आपण कोणकोणत्या विविध सेवा करू शकतो याची आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर आपण प्रकट दिनापर्यंत तारक मंत्राचं 11 किंवा 21 दिवसांचे अनुष्ठान कसे करू शकतो याची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तारक मंत्राचा अर्थ काय आहे हे आपण बघितलेलेच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचे 11 किंवा 21 दिवसांचे अनुष्ठान कसे करू शकतो हे बघणार आहोत. तारक मंत्राच्या नावातच तारणारा हा मंत्र म्हणजे स्वामींचा त्यांच्या भक्तांना दिलेला आशीर्वादच आहे. या मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे. आपण नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण करतो याची माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करायची, त्याचे नियम कोणते आहेत, काय आहेत ते बघूया. तुमच्या खूप जटिल समस्या आहेत, त्या काहीही करून सुटतच नाहीये. तुम्हाला किंवा घरामध्ये कुणाला तरी दीर्घ आजारपण आहे, शिक्षणामध्ये काहीतरी अडथळे येतच असतात, घरामध्ये भांडणे, तंटा, वाद खूपच होत असतात. खूप कष्ट करून सुद्धा तुमचा व्यवसाय नीट चालत नाही, नोकरी मिळत नाही. यावर एकच जालीम उपाय आहे, तर तो म्हणजे तारक मंत्राचे अनुसरण करणे. जर आता तुम्हाला प्रकट दिनापुरती ही सेवा करणे शक्य नसेल, काही अडचण असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल, तर नंतर सुद्धा तुम्ही ही सेवा कधीही करून बघा आणि अनुभव घ्या. तारक मंत्राच्या या अनुष्ठानामुळे तुम्हाला तुमच्या समस्येमधून 100% मार्ग मिळेल. संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे काय? तर एखादी सेवा हाती घेऊन ती ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या जागी, ठरलेल्या प्रमाणे करणे, त्यात बाधा, अडथळे न आणणे, सेवामध्येच न थांबवणे आणि ठरलेल्या दिवसांमध्ये सेवा पूर्ण करणे म्हणजे संकल्पयुक्त सेवा होय. स्वामींची कोणतीही संकल्पयुक्त सेवा म्हणजे आपण स्वामींना दिलेले स्वामी सेवेचे वचनच आहे. संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो आणि आपण नियम पाळून सेवा करतो. त्यामुळे अशी सेवा ही लवकर फलद्रूप होते. आता जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा करणार असाल, तर सेवा करण्यापूर्वी स्वामींच्या एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन एक नारळ, खडीसाखर, फूल घेऊन जावे आणि ती त्यांना अर्पण करून, मी इतके इतके दिवस तारक मंत्राचे अनुष्ठान आहे, माझा हा प्रश्न सुटावा, आपण मला यातून मार्ग काढून द्यावा, यासाठी मी हे करणार आहे. तर आपण निर्विघ्नपणाने ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी, अशी हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे. महाराजांना मुजराही करावा. जर तुमच्या जवळ कुठेही मंदिर नसेल, तर तुम्ही घरातील फोटो किंवा मूर्तीसमोर नारळ, खडीसाखर, फूल अर्पण केले, नारळ, खडीसाखर, फूल अर्पण केले तरीही चालेल. स्वामींची कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये त्यांचा एखादा फोटो किंवा मूर्ती असणे फार आवश्यक आहे. जर काहीच नसेल, तर एखादा छोटा का होईना पण फोटो तो नक्की घ्या. या तारक मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला कोणतीही पूजा मांडणी करायची गरज नसते. ही सेवा कोणीही, स्त्री, पुरुष, मुलं, मुली, कोणीही सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प घ्यायचा आहे. तर संकल्प घेताना कसा घ्यायचा आहे, तर आपल्या उजव्या तळ हातामध्ये थोडेसे पाणी घ्या, फूल आणि अक्षदा घ्यायची आहे. आपले नाव, गोत्र सांगून आपण तारक मंत्राची सेवा किती दिवस करणार आहोत हे बोलायचे आहे. जसे की 11, 21, जसं की 11 असो, 21, 51, 108 आणि आपण ही सेवा आपल्याला कोणता प्रश्न मार्गी लागावा यासाठी करणार आहोत, हे आपल्याला संकल्प करतानाच बोलायचं आहे. आणि महाराजांना ही सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी व मला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग द्यावा, असे आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि नंतर हे पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. हे पाणी नंतर तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये विसर्जित करू शकता. ही सेवा करताना कोणतीही एकच वेळ ठरवावी. तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार सकाळी, मध्येच संध्याकाळी ही सेवा करू शकता. पण मध्येच हे ते असं करू नका. एक दिवस तुम्ही सकाळी केली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं करू नका. सेवा करताना आपल्याला आसनच घेऊन बसायचं आहे. जर तुम्हाला खाली मांडी घालून बसणे शक्य असेल, तर तुम्ही खुर्चीवर आसन घेऊन बसले तरीही चालेल. पण स्वामींसमोर बसून स्वामींच्या सानिध्यामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे. संकल्पयुक्त सेवा करताना कधीही मी अखंड सेवा करेन
असे म्हणू नये, कारण आपल्याला मासिक धर्म किंवा इतरही काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करेन, असे आपल्याला म्हणायचे आहे. आता हे अनुष्ठान आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो? तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे एक शुद्ध पाण्याने भरलेला पेला किंवा ग्लास आपण आपल्या समोर ठेवायचा आहे. त्यावर आपला उजवा हात ठेवून आपण तारक मंत्राच्या पठणाला सुरुवात करायची आहे. आपण मंत्र संपूर्णपणे 11 किंवा 21 वेळा, जितक्या वेळा तुम्ही म्हणणार आहात, तेवढ्या वेळा बोलून होईपर्यंत आपण हात उचलायचा नाही. संपूर्ण 11 किंवा 21 वेळा आपला तारक मंत्र म्हणून झाल्यानंतरच आपल्याला आपला हात उचलायचा आहे. मग ते अभिमंत्रित तीर्थ तुम्ही प्यायचं आहे आणि घरातील इतर सदस्यांनीही प्यायला द्यायचं आहे. आता कधी-कधी घरातील इतर सदस्य हे पाणी घेण्यास नकार देऊ शकतात. मग अशा वेळेला तुम्ही हे जे पाणी आहे ते जेवणामध्ये, शाकाहारी जेवणामध्ये किंवा त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून देऊ शकतात. हे पाणी, हे तीर्थ वाया जाणार नाही, फेकले जाणार नाही, कोणाच्या पायदळी येणार नाही याची मात्र काळजी घ्या. आता दुसऱ्या पद्धतीने आपल्याला अशाच पद्धतीने शुद्ध पाण्याने भरलेला पेला किंवा ग्लास घेऊन स्वामींसमोर बसायचं आहे आणि या वेळेला आपल्याला एक अगरबत्ती डाव्या हाताला लावायची आहे. ती अशा पद्धतीने लावायची की अगरबत्तीची रक्षा आहे ही त्या पाण्यामध्ये पडेल. या वेळेला आपल्याला पेल्यावर हात ठेवायचा नाही. आपल्याला हात जोडून तारक मंत्राचे पठण करायचे आहे. तुमचे मंत्र पठण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे तीर्थ घेऊ शकतात. आता आजकालच्या अगरबत्ती बघितल्या तर या केमिकल युक्त असतात. जर तुम्हाला तुमची अगरबत्ती ही नैसर्गिकरित्या बनवलेली असेल, याची पूर्णपणे खात्री असेल तरच तुम्ही ही पद्धत वापरा. किंवा तुम्ही अगरबत्तीची चिमूटभर रक्षा घेऊन पाण्यामध्ये टाकून नंतर ते पाणी तुम्ही स्वतः प्या आणि घरातील इतर लोकांना सुद्धा पिण्यास द्या. आता तारक मंत्राचे पठण करताना अगरबत्तीची जी रक्षा तयार होते, राख तयार होते, ती तुम्ही एका छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवू शकता. ती तुम्ही स्वतःच्या कपाळी लावत जा आणि घरातील इतर लोकांनाही कपाळी लावण्यास सांगा. याशिवाय घरामध्ये तुम्ही इतरत्र ती फुंकवू शकता. आता तारक मंत्राचे पठण करत असताना पाणीच घेऊन बसणे का आवश्यक आहे? किंवा पाण्यावर हात ठेवणे का गरजेचं आहे? तर पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा, सर्व प्रकारच्या लहरी स्वतःमध्ये शोषून घेते. तारक मंत्राचे पठण करत असताना सकारात्मक लहरी तयार होतात आणि या लहरी या पाण्यामध्ये शोषल्या जातात. त्यामुळे पठणामुळे अभिमंत्रित झालेली हे तीर्थ तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. यामुळे घरातही सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी वाढीस लागते. याशिवाय तारक मंत्र म्हणत असताना मंत्रावर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. मी अडचणीमधून, दुःखामधून बाहेर आलेली आहे, असाच विचार करायचा आहे. अशी सकारात्मकता पाण्यामध्ये उतरल्यामुळे असे पाणी पिल्यामुळे सकारात्मकता मिळते. आता जर तुमचा तारक मंत्र पाठ नसेल, तर तुम्ही बघून बोलू शकता किंवा पेपरवर लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही Googleवरून प्रिंट काढून आणून त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघून बोलू शकता. आता 11 वेळा, 21 वेळा मंत्र मोजायचा कसा? जर तुम्ही 11, 21, 51 जितक्या वेळा ही तारक मंत्राचे पठण करणार असाल, तितके शेंगदाणे तुम्ही मोजून बाजूला काढा आणि आपलं एक वेळा एक मंत्र पठण झालं, की एक शेंगदाणा घेऊन तो दुसऱ्या एका वाटीमध्ये टाका. अशा पद्धतीने तुम्ही 11 किंवा 21 असं काउंटिंग करू शकता किंवा मंत्र काउंटिंग मशीन सुद्धा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते. जिथे पूजेचे साहित्य मिळेल अशा दुकानामध्ये ही मशीन तुम्हाला सहज मिळून जाईल. जर तुम्ही तिचाही वापर करू शकता, तर तुम्हाला बोटावर मंत्र मोजता येणे शक्य असेल, तर तुम्ही बोटावरही मोजू शकता. याशिवाय कागद, पेन घेऊन बसा आणि एक वेळा आपला मंत्र लिहून झाल्यावर तुम्ही तसे नोट डाउन ही करू शकता. मंत्र पठणासाठी जर तुम्ही पहिली पद्धत वापरणार असाल, त्यामध्ये आपल्याला आपला मंत्र 11 वेळा पूर्ण होईपर्यंत पेल्यावरचा हात उचलायचा नाहीये. तर अशा वेळेला तुम्ही डाव्या हाताचा वापर तुमचा मंत्र काउंट करण्यासाठी वापरावा. हे लक्षात असू द्या. आता या अनुष्ठानाचे नियम काय आहेत? तर महाराजांनी आपल्याला कधीही सांगितले नाही, की तू हा नियम पाळूनच सेवा कर, की तू असंच कर का तसंच कर. पण माझ्या मते नियम पा तरी नियम पाळल्याने आपण आपल्या सेवेमध्ये प्रामाणिक राहतो. आपण आपल्या सेवेशी एकनिष्ठ राहू शकतो. त्यामुळे कोणतेही अनुष्ठान हे नियम पाळूनच करावे. संकल्पयुक्त सेवा करत असल्याने संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार किंवा मद्यपान किंवा कोणतेही व्यसन करत असाल, तर ते प्लीज संपूर्णपणे बंद करावे. परान्न घेऊ नये. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचे जेवण किंवा हॉटेलचे किंवा बाहेरचे खाणे परान्न त्यालाच म्हणत असतात. ते तुम्ही घेऊ नका शक्यतो. कारण आपण जर परान्न खात असू, तर आपल्याला बरेचसे दोष हे आपल्यालाच लागत असतात. कारण जेव्हा पण एखादी व्यक्ती जेवण बनवत असते, अशा वेळेला तिच्या मनातील जे काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह विचार असतात, तर ते दोन्हीही विचार त्या जेवणामध्ये उतरतात. आणि जर अशा एखाद्या व्यक्ती निगेटिव्ह विचाराने ते जेवण बनवले असेल आणि असेच जेवण आपण जेवलो, तर त्या जेवणामधील ते नकारात्मक विचार आपल्यातही येऊ शकतात आणि त्यामुळे आपल्यालाही ते दोष लागतात व आपल्या सेवेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते.
सेवा करताना कंटाळा येणे, आळस येणे किंवा सेवा करण्यात मन न लागणे, आपली चिडचिड होणे अशा बाधा आपल्या सेवेमध्ये निर्माण होऊ शकतात. पण जर तुम्हाला नोकरी किंवा शिक्षणामुळे बाहेरचे खाणे खावंच लागत असेल, तर अशा वेळेला 3 वेळा गायत्री मंत्राचे पठण त्या जेवणावर करावे आणि मगच आपण जेवण करावे. याशिवाय आपण कोणतीही सेवा करत असताना, अनुष्ठान करत असताना एखाद्याला अपशब्द बोलणे, एखाद्याशी भांडण करणे, एखाद्याची निंदा करणे हे सुद्धा कटाक्षाने टाळावे. त्यामुळे अडचणीतून जर तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल, तर तुम्हाला थोडासा त्याग करून तुम्ही स्वतःहून जर काही नियम पाळले, तर ते तुमच्यासाठी चांगलेच आहे. तारक मंत्राच्या अनुष्ठानाचे असे काही खास उद्यापन किंवा समाप्ती असं काही नसतं. जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामींच्या नावाने एखाद्या गरजूला किंवा एखाद्या ब्राह्मणाला अन्नदान किंवा अर्धदान करू शकता. आणि ज्या दिवशी तुमचे हे अनुष्ठान संपेल, त्या दिवशी तुम्ही महाराजांसाठी काहीतरी गोडाधोडाचे जेवण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने 11-21 दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान ही फक्त सेवा म्हणून हे अनुष्ठान करायचे असेल, तर तुम्ही तसंही करू शकता. जर तुम्ही तारक मंत्राचे प्रकट दिनापर्यंत अनुष्ठान करत असाल, तर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे. आता ही सेवा रुजू करणे म्हणजे काय? तर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला खडी साखर, नारळ, फूल आणि यथाशक्ती दक्षिणा देऊन स्वामींच्या मंदिरात जायचं आहे. हे सर्व त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहे व त्यांना ही तारक मंत्राची सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही पूर्ण करून घेतली याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहे. आपण जर तुमची ही तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा प्रकट दिनापर्यंत पूर्ण झाली नाही, काही अडचणीमुळे ती जर पुढे गेली, तर काही हरकत नाही. तुम्ही नंतर सुद्धा ही सेवा पूर्ण करून महाराजांच्या चरणी सेवा रुजू करू शकता. स्वामी आपले गुरु आहेत. आपण त्यांचे शिष्य आहोत. स्वामी आपल्याला खूप काही देतात. त्यामुळे आपलेही त्यांना काहीतरी देणे, बनते. स्वामींच्या उपकाराची परतफेड तर आपण कधीच करू शकत नाही. त्यामुळे या अनुष्ठानामध्ये थोडेसे नियम प्रामाणिकपणे सेवा केली, तर तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर मार्ग मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने हे तारक मंत्राचे 11, 21, 7 दिवस का होईना पण अनुष्ठान नक्की करून बघा. कारण तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची सुटका तारक मंत्राचे अनुष्ठान हे तुम्हाला नक्कीच बाहेर काढेल आणि मार्ग मिळवून देईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया तोपर्यंत अशाच एका पुढल्या व्हिडिओतर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.